जी भ्रमंती पळसपूर पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील जे ढग्या डोंगर आहे या परिसरातून सध्या चालू आहे. इकडे मुंजेवाडी वगैरे खाली आहे, आभाळवाडी खाली आहे आणि या ठिकाणी भिंत दिसते. आता इकडे जे आहे हे लागलंय संगमनेर तालुका. आता मी संगमनेर तालुक्यात आहे, जे आभाळवाडी वगैरे या परिसरात आहे. इकडे वरती ते दिसत आहे ते ढग्या डोंगर. आता संगमनेर तालुक्यातून आपण सध्या बोलत आहोत. आभाळवाडी येथील गाव, जवळ हे आपलं मंदिर. काम भी एकदम सुंदर आहे. हो, कार्यक्रम इथेच झालेला होता ना. सभा मंडप भी भव्य आहे. दंडोत प्रणाम. आज मी श्री क्षेत्र ढग्या डोंगर या ठिकाणी होतो आणि सकाळीच आभाळवाडी येथील आपले सद्भक्त, काय नाव दादा? पोपट भाऊराव आवटी, आवटीच्या परिवारामध्ये मी आलो. खर तर ते शेतात चालले होते आणि मला रस्त्यात पाहिल्याबरोबर गाडी वळवली आणि त्यांच्या घरी आणलं. या ठिकाणी देवपूजा केली, इथे त्यांच्याकडून भिक्षाही घेतली. आणि आवटी दादा, पवार गुरुजी इथे आले, आपल्याला कसं वाटलं आज? एक नंबर. ताई, तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं. तुम्हाला वाटत होतं कालपासून काय कोणी? भेट झाली, लय भारी वाटलं आम्हाला. बर बर बर, हे एक परमेश्वरच आपली भेट घडून आणतात. आम्हाला दंड. मला देखील खूप आनंद झाला. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आभाळवाडी येथील गाव, जवळ हे आपलं मंदिर. श्री कृष्ण मंदिर, आभाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील मंदिर आपण सध्या पाहत आहोत. श्री कृष्ण ज्ञान मंदिर, आभाळवाडी.
प्रणाम दादा. आता या ठिकाणी ओट्यावर हे विशेष लावलेले आहेत. त्याने आता वरचं जे काही गलप आहे ते काढलंय. हां, आणि सध्या आपण येथील विशेष वंदन करूया. बाबांचे कोण तुम्ही? चुलत भाऊ. हो का, बर बर बर. तुम्ही तर सेवा करता मग नाही? मंदिरावर खूप माहिती, आरत्या, प्रायचित्त, प्रार्थना, दत्तात्रय कवच अशी वेगवेगळी पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इथं बोर आहे नाही? हो, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आभाळवाडी. ही इथं स्टेज असतं का? हो, इकडे काय केलंय? सभा मंडप का? सभा मंडप केला फार कार्यक्रमाला. सभा मंडप तर फार भारी केला आहे. धन्यप्रणाम दादा. हे उपदेशी आहे सर्व ना? हो, उपदेशी आहे. किती लोक घर आहेत उपदेशी इथं? 30-35 घर उपदेशी आहेत. तुमची ही दुकान आहे का इथं मग? बर बर बर. चालते का बऱ्यापैकी? अरे वा. सध्या आभाळवाडीवरून आपण निघालेलो आहे. दादा आपलं नाव? सुभाष किसन आवटी. सुभाष किसन आवटी दादा बरोबर आहे. आणि त्यांच्या बरोबरच सध्या आपण मुंजेवाडी या ठिकाणी निघालेलो आहे. ही जी सेवा देतात ते देव करून घडून आणतात. दंडोत श्री चक्रधर मंदिर, मुंजेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील अतिशय सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी आहे. येथील विशेष वंदन आपण सध्या करत आहोत. इथं कोणते बाबा आहेत रे? बाबांचं काय नाव? अर्जुनराज बाबा. अर्जुनराज का? हा. या ठिकाणी अर्जुनराज बाबा आहेत. संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी, आभाळवाडी येथील काही मंदिर आहे, काही आश्रम आहे, तेथेही जाऊन आलो आणि भिक्षा करून आता सध्या आपण ढग्या डोंगर या ठिकाणी निघालेलो आहे. या पांदीच्या रस्त्याने, हा पांदीचा रस्ता आहे आणि वरती जे दिसत आहे ते ढग्या डोंगर जी कपार आहे ते उंचावर आहे. या ठिकाणी या डोंगरातून मी निघालेलो आहे. पाठीमागे पहा आणि वरती देखील खूप मोठं डोंगर आहे. बाबा इथं आणखी काय काय आहे पाहण्यासारखं जर आले इतर? इथं ह्या डोंगरामध्ये खाली अजून 1-2 कपार आहेत. इथे एक नक्की पायरी म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि ह्या ढग्या डोंगराच्या बाजूलाच एक नांगरनळी म्हणून आहे. त्या नांगरनळीमध्ये जुने लोक सांगतात पांडवांनी ते मंदिर कोरलेलं आहे. म्हणून हा सर्व परिसर अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. विशेष